माझ्यासोबत अर्जुन खोतकर जी आहेत. सर, ज्या पद्धतीत नागपूरमध्ये जाळपोळीची घटना घडली आणि त्यानंतर संपूर्ण वातावरण चिघळलं, कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? खरं तर माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावर लक्ष ठेवून आहेत. माननीय बावनकुळे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत. सिच्युएशन पूर्णपणे कंट्रोल आहेत. आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. शांतता प्रस्थापित आहे. त्यामुळं कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. निश्चितच सर, पण नेमकं कोण करत आहेत? कारण मागच्या काही दिवसांपासून सरकारवरतीच आरोप केला जात आहेत की अशा पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत, सरकारच्याच काही लोकांकडनं ह्या सगळ्या घटना घडवल्या जात आहेत. नाही, हे आता विरोधकांचा आरोप करण्याचं कामच आहे. बघा, अशा प्रकारच्या दोन गटातल्या झडपी काही लोकांना नवीन नाही. हे कायम होत आलेलं आहे, परंतु हे होऊ नये ही अपेक्षा आहे आणि कठोर पावलं उचलतील. ठाकरे गटाकडनं असं सांगितलं जात आहे की ती कबर त्या ठिकाणाहून हटवली तर मात्र संपूर्ण इतिहास जो आहे तो पुसला जाईल. नाही, असं आम्हाला अशी शक्तीस्थळ नको. सरकारच्या वतीनं किंवा महायुतीच्या वतीनं काय भूमिका राहील? 100% याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. गिरीश, निश्चितच सर, आपण पाहतोय की या सगळ्या घटनेनंतर आता सरकारच्या वतीनं कठोर कारवाई केली जाईल आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नागपूरला रवाने झालेले आहेत. त्यामुळे आज सभागृहामध्ये मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भामध्ये निवेदन मांडणार आहेत आणि यावेळी काय माहिती देतात याकडेच आता प्रामुख्यानं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेश मोरेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.